नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चित्रामध्ये जी तुम्हाला वनस्पती दिसते आहे ती मुद्दाम तुम्हाला मी झाड दाखवण्यासाठी दाखवत आहे. काही वनस्पतीला मराठीमध्ये अर्जुन असं म्हणतात, इंग्लिशमध्ये याला अर्जुन ट्री असं म्हणतात. त्याचं शास्त्रीय नाव आहे टर्मानिलिया अर्जुना आणि स्थानिक भाषेमध्ये याला अर्जुन सादडा असे वेगवेगळे नाव आहेत. पण ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अर्जुन श्रेष्ठ होता, श्रेष्ठ धनुधर होता, त्याप्रमाणे आयुर्वेदामधली ही सर्वात श्रेष्ठ वनस्पती आहे. आणि या झाडाच्या सालीमध्ये कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तुम्हाला ही वनस्पतीची साल घेण्यासाठी जंगलात जायची गरज नाही. तुम्हाला या वनस्पतीची साल सहज कुठेही आयुर्वेद स्टोअर मध्ये अर्जुन साल या नावाने सहज उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका. फक्त तुम्हाला मी झाड माहिती असावं याच्यासाठी तुम्हाला मी ते झाड दाखवलं. तर या झाडाच्या सालीमध्ये कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि कॅल्शियमच्या अभावामुळे 20 ते 25 आजार हे आपल्याला होत असतात. याच्यातला सर्वात महत्वाचा आजार जो आहे तो आहे कंबरदुखी, पाठदुखी आणि मणक्यामधला गॅप. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर एक्सरे करायला सांगतात आणि एक्सरे केल्यानंतर आपल्याला L4, L5, L6 अशा मणक्याच्या वेगवेगळ्या समस्या सांगितल्या जातात. आणि या समस्यावर सगळ्यात महत्वाचं समाधान मी आज तुम्हाला सांगणार आहे. फक्त 5 दिवस तुम्ही उपाय करायचा आहे. 5 दिवसामध्ये तुमच्या मणक्यातला गॅप, तुमच्या मणक्याला असलेला त्रास लगेच तुम्हाला आराम वाटेल. आपल्याला कॅल्शियमच्या अभावामुळे जे आजार होतात त्या 20-25 आजारामध्ये सर्वात महत्वाचे आजार आहेत संधिवात आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, सांध्यातील वंगण कमी होणे म्हणजे गुडघे दुखतात आपले, मोतीबिंदू आहे, निद्रानाश आहे. हे सर्व आजार आपल्याला कॅल्शियमच्या अभावामुळे होत असतात. या कंबरदुखीचा जो आजार आहे किंवा मणक्यामधला जो गॅप आहे, मग तो L4 असू दे, L5 असू दे किंवा L6 असू दे, L7, L8, कोणत्याही मणक्यामधला गॅपचा तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलेला असू द्या, किंवा काही जणांना स्पॉन्डिलिसिसची समस्या असते, चक्कर येते, माणूस उभा राहू शकत नाही, अंथरुणावर त्याला पडून राहावं लागतं, अशी जी समस्या असते स्पॉन्डिलिसिसची समस्या, ही स्पॉन्डिलिसिसची समस्या सुद्धा या सालीने पूर्णपणे बरी होते 10 दिवसामध्ये. कंबरदुखी असो किंवा मणक्यातला गॅप असो, स्पॉन्डिलिसिस असो, या सर्वांसाठी तुम्हाला मी याचा वापर कसा करायचा ते सांगणार आहे. तर ही 10 ते 15 ग्रॅम साल घ्यायची आहे. 10 ते 15 ग्रॅम साल तुम्हाला ही साल आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सुद्धा कुटलेल्या स्वरूपामध्ये म्हणजे त्याची बुकटी तुम्हाला मिळणार आहे. 10 ते 15 ग्रॅम साल तुम्ही घ्यायची आहे. ती 3 कप पाण्यामध्ये 10 ते 15 ग्रॅम साल 3 कप पाण्यामध्ये टाकून त्याला उकळवायचं आहे, उकळवून घ्यायचं आहे. 1 कप होईपर्यंत उकळवत राहायचं आहे आपल्याला मंद अग्नीवर. 1 कप झाल्यानंतर जो काढा तयार होईल तो गाळून घ्यायचा आहे. हा काढा तुम्हाला सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी असा 2 टाइम हा काढा घ्यायचा आहे. हा काढा जर तुम्ही 5 दिवस घेतला तर 5 दिवसामध्ये तुम्हाला कंबरदुखीचा पूर्ण त्रास, कोणताही त्रास असू दे कंबरदुखीचा, तो पूर्णपणे निघून जाईल. तुमचा मणक्याचा जर त्रास असेल तर मणक्याचा त्रास सुद्धा तो तुम्हाला कमी झालेला दिसेल. तुम्ही हा सलग 21 दिवस उपाय करा, मणक्यातला गॅप पूर्णपणे भरून येईल. त्याच पद्धतीने स्पॉन्डिलिसिसची जी समस्या असते ती सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाते 21 दिवसामध्ये. ही जी अर्जुन साल आहे, या सालीचा आणखी एक महत्वाचा उपयोग असा आहे का जर तुम्हाला हृदयाचा प्रॉब्लेम असेल, हृदयामध्ये ब्लॉकेज असेल, बायपास झालेला आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला हृदयरोग असू दे, धमनी काठिण्य झालेला असेल, धमनीचा आजार असेल, तर तो सुद्धा या अर्जुनाच्या सालीनं पूर्णपणे बरा होतो. त्यासाठी तुम्हाला शिरपाक नावाची एक गोष्ट तयार करावी लागते. शिरपाक म्हणजे काही अवघड गोष्ट नाही, ती तुम्ही सहज तयार करू शकता. जे मी तुम्हाला 3 कप पाणी सांगितलं त्याऐवजी तुम्ही 3 कप दूध घ्यायचं आहे आणि त्या 3 कप दुधामध्ये 10 ते 15 ग्रॅम ही साल टाकायची आहे. 3 कप दूध जे आहे ते 1 कप होईपर्यंत तुम्हाला ते उकळवून घ्यायचं आहे आणि यालाच आयुर्वेदामध्ये एक शिरपाक असं म्हटलं जातं. आणि हा शिरपाक जर तुम्ही सलग 11 दिवस सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी झोपताना घेतला तर हृदयातलं कुठलंही ब्लॉकेज असू दे तुमचं ते पूर्णपणे निघून जातं. याला तुरट चव असते. या तुरट चवीमुळे, याच्या ज्या तुरट चव आहे, या तुरट चवीमुळे तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि तुमची कोलेस्ट्रॉलची लेवल सुद्धा नॉर्मल होते. या सालीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, तुम्ही सहज खाऊ शकता, साईड इफेक्ट नसतो.
या सालीनं ह्या अर्जुन सालीने आपल्याला फायदाच होईल, नुकसान कधीच होणार नाही. याचा महत्वाचा आणखी एक उपयोग असतो हाड फ्रॅक्चर होणे. म्हणजे जर तुम्हाला ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल, हाड फ्रॅक्चर झालेला असेल, तर साधारणतः हाड जुळायला आपल्याला 5 ते 6 आठवड्याचा कालावधी लागतो. पण जर तुम्ही अर्जुन सालीचा काढा सांगितल्याप्रमाणे जर केला आणि घेतला तर हाड जुळण्याचा कालावधी आपण 2 आठवड्यापर्यंत आणू शकतो. या अर्जुन सालीची पावडर आपल्या बाजारामध्ये मिळते. ती पावडर आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये थोडासा मध टाकून त्याचं चांगला पेस्ट बनवून क्रीम सारखं बनवून आपल्या चेहऱ्यावर पूर्णपणे लावायचं आहे. 1 ते 2 तास आपल्याला ते ठेवायचं आहे, धुवून टाकायचं आहे. 4 वेळेस लावा, मुरुमाची समस्या पूर्णपणे निघून जाईल. हिअर फ्रॅक्चर, तर हिअर फ्रॅक्चर म्हणजे असं आहे की हाड पूर्णपणे नाही मोडलेलं नसतं, तर त्याला एक केसासारखी एक छोटीशी चिरा गेलेली असते, त्यालाच हिअर फ्रॅक्चर असं म्हटलं जातं. आणि हे काय होतं, तुम्हाला कधीतरी जुन्या पूर्वीच्या काळामध्ये लागलेलं असतं, ते आता उद्भवतं, आता दुखायला लागतं. तर ही सुद्धा समस्या या अर्जुन सालीने पूर्णपणे निघून जाते. ही साल थोडीशी गरम असते, तेव्हा स्पॉन्डिलिसिसचा ज्यांना आजार आहे त्या स्पॉन्डिलिसिसच्या आजारामधल्या व्यक्तीने या सालीबरोबर थोडीशी धन्याची पूड टाकायची आहे आपल्या त्या काड्यामध्ये आणि प्यायचं आहे. त्यामुळे त्यांना उष्णशेती सुद्धा त्रास होणार नाही. अतिशय उपयुक्त असा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.